नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. आजपासून कोकण नगर गोविंदा पथकाचा सराव सुरू होतोय. मी ऋषिकेश निकम, या पथकाचा एक खेळाडू. आज माझ्या मनातील काही भावना मला व्यक्त करायच्या आहेत माझ्या पथकाबद्दल. आजच्या या खास क्षणी आम्ही पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत आवाज देण्यासाठी, जोश भरण्यासाठी आणि एक नवा इतिहास रचण्यासाठी. आमचं कोकण नगर गोविंदा पथक, ज्या नावावर आज हजारो लोकांचा अभिमान आहे, यंदाही आम्ही पूर्ण जोशात मैदानात उतरतोय. पण हा केवळ एक खेळ नाही किंवा उत्सव नाही, आहे ती म्हणजे एक परंपरा, एक श्रद्धा, एक ओळख आणि सामर्थ्य स्वतःला सिद्ध करण्याची. गोविंदा म्हणजे काय? गोविंदा म्हणजे केवळ थर नाही, तो म्हणजे एक विचार, एक चैतन्य, एक ऊर्जा. गोविंदा म्हणजे समर्पण, त्याग, शिस्त आणि एकमेकांवरील अमर्याद विश्वास. जेव्हा आम्ही एका थरावरून दुसऱ्या थरावर चढत जातो तेव्हा तो शरीराचा प्रवास नसतो, तो आत्म्याचा विजय असतो. आमच्यासाठी प्रत्येक थर म्हणजे एक स्वप्न, प्रत्येक गोविंदा म्हणजे एक आधारस्तंभ. आज हजारो तरुण या परंपरेत सामील होत आहेत, पण प्रत्येकासाठी हा प्रवास वेगळा आहे. कोणासाठी हा देवाशी जोडलेला नात्याचा सेतू, तर कोणासाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा. आणि आमच्यासाठी आमच्या पथकाचा आणि आमच्या खेळाडूंचा गौरव. सरावाचा खऱ्या अर्थानं होणारा प्रारंभ. आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण आम्ही सर्व खेळाडू वर्षभराने पुन्हा एकदा एकत्र येऊन भेटतो. हा तसे आम्ही अधूनमधून भेटत असतोच, पण दहिंडीच्या सरावानिमित्त का होईना पुन्हा आमची पावले वळतात या मैदानाच्या दिशेने. आणि नकळत त्या मातीशी आमची नाळ किती पक्की आहे याची साक्ष देतात. आता सराव सुरू होतोय, पण हे केवळ अंगात घाम फोडण्याचं काम नाही, हे आहे मनाला आणि शरीराला तयार करण्याचं काम. पहिल्या दिवसाचा थर, दुसऱ्या दिवसाची शिस्त आणि शेवटच्या दिवशी विजय, हे सर्व तयार होतं या सरावात. प्रत्येक एक थर, प्रत्येक एक पायरी, त्यामागे कित्येक आठवडे, कित्येक रात्रीचा परिश्रम असतो, कित्येक रात्रींची मेहनत असते. उंच थर फक्त शरीरावर नव्हे तर मनावर उभे केले जाते. यावर्षी केवळ थर उभारणं नाही, तर लोकांच्या मनात नवा उंचावणारा विचार रुजवायचा आहे. कठीण आहे पण अशक्य नाही, कारण इथे स्वप्न मोठी असतात आणि हिंमत त्याहून उंच. टीमवर्क हीच खऱ्या अर्थानं ताकद आहे. आपण लहानपणी ऐकलं होतं एकीचं बळ, तसंच काहीचं हे टीमवर्क. जेव्हा प्रत्येक थरावर थर रचले जातात त्यावेळी जन्माला येतो तो विश्वास. इथे मदतीचा हात दिला जातोच, पण कठीण प्रसंगात दुसऱ्याचं ओझं देखील आपण आपलं समजून या खांद्यावरती लिहिल्या पेलतो, तेही निस्वार्थी भावनेने. यालाच म्हणतात एकीचं बळ. हा खेळ तगड्या ताकदीचा नाही, तर संघाच्या एकतेचा आहे. जेव्हा थरांचा मानवी थरार तयार होतो तेव्हा प्रत्येकाच्या खांद्यावरती विश्वास असतो. वरचा मुलगा खाली असलेल्या प्रत्येक मित्राच्या बळावर उभा असतो. एक चुकला तर सर्व खेळाडू कोसळू शकतात. म्हणून प्रत्येकासाठी ही फक्त शर्यत नाही, ही जबाबदारी आहे. एकमेकांवरचा विश्वास, नात्यांची आणि प्रेमाची, त्याच सोबत एकतेची, ही खऱ्या अर्थानं परीक्षा असते. मी नाही, आपण ही गोविंदा पथकाची खरी ओळख आहे. लोकांचं पाठबळ, आमच्यासाठी खऱ्या अर्थानं ऊर्जा. आज तब्बल 13 वर्षांचा प्रवास या मायबाप रसिकांनी पाहिला आहे. कोकण नगरमधील जनतेने आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. आमच्या व्हिडिओजवरचा तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक शेअर, तो आम्हाला अजून पुढे जायला प्रेरणा देतो. आम्ही ठरवलंय
आमचा प्रवास आणि आमचं आत्मबळ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. ज्यांना आज मैदानात येता आलं नाही त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतःहून पोहोचत आहोत. यावर्षीचा आमचा संकल्प आहे उंच थर, मजबूत पायरी आणि जिंकणारा आत्मविश्वास. हे आमच्या पथकाच्या नसानसात भरलेलं आहे. पण त्याचबरोबर सुरक्षितता, सुसंवाद आणि शिस्त या गोष्टी देखील आमच्यासाठी तितक्यात महत्त्वाच्या आहेत. आम्ही केवळ उंच थर नाही तर पथकातील साखळी अधिक बळकट करणार या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. आणि नव्या गोविंदांना हा मंच उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मग बघताय काय, सामील व्हा. थराला नाही तर धराला या. व्हिडिओमध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपण सगळे एक आहोत. सरते शेवटी एवढंच म्हणेन, हा खेळ आमचा आहे पण प्रेरणा तुमच्याकडून येते. तुमचं प्रेम, तुमचा आवाज, तुमचा विश्वास हेच आपल्या पथकाचं बळ आहे. चला यावर्षी एकत्र येऊन नवा इतिहास घडवूया.